नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे देखील आपला मुंबई दौरा रद्द करण्याची शक्यता आहे. अजित पवार आणि कोकाटे यांची आज भेट होणार नाही. अजित पवार यांनी आपला मुंबई दौरा रद्द केल्यानंतर आता माणिकराव कोकाटे हे देखील आपला मुंबई दौरा रद्द करण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आपल्यासोबत आहेत. चंदन, माणिकराव कोकाटे देखील आजचा मुंबई दौरा रद्द करण्याची शक्यता आहे. निश्चितपणे खरं तर आपल्याला माहिती आहे की सभागृहामध्ये पत्ते खेळतानाचा माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सभागृहातच नाही तर राज्यभरात टीकेची झोड त्यांच्यावर उठली होती. आंदोलनं राज्यभर सुरू आहेत. दुसरीकडे विरोधकांनी देखील माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काल ज्यावेळेला पत्रकार परिषद घेतली माणिकराव कोकाटेंनी, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आपण अजित पवार यांना भेटून जी काही वस्तुस्थिती आहे ती त्यांच्यासमोर मांडणार आणि त्यानंतर ज्या विरोधकांनी त्यांच्या विरोधात अशा पद्धतीनं बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्यांना देखील आपण कोर्टात खेचणार. आणि त्याच अनुषंगानं माणिकराव कोकाटे आज अजित पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईला रवाना होणार होते. मात्र अजितदादांचाच दौरा या ठिकाणी रद्द झाल्यामुळे माणिकराव कोकाटे आता अजितदादांची भेट घेण्याची शक्यता कमीच आहे. खरं तर सकाळी 11 वाजता माणिकराव कोकाटे नाशिकमधून मुंबईच्या दिशेनं रवाना होणार अशा पद्धतीची माहिती होती. मात्र आजची ही जी भेट आहे, ज्या भेटीमध्ये माणिकराव कोकाटे आपली बाजू आपली भूमिका अजितदादांना स्पष्ट समजून सांगणार होते, ती भेट कदाचित आता आणखी पुढे ढकलली जाऊ शकते. आणि त्यामुळे आता नेमकी या दोन नेत्यांमध्ये कधी भेट होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. सागर, नक्की चंदन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या